लास्ट क्लासमध्ये आपण काय केलेलं? कोण आठवण करून देईल मला? एक सेकंड हां. ओके. सो एक महत्वाची सूचना ही आहे मुलांनो, हे मी सगळ्या टीचर्सला पण रिक्वेस्ट करते, जे पण इन्चार्जेस आहेत मुलांचे त्यांना, की प्लीज मेक शुअर करा की मुलं होमवर्क करतील. अदरवाईज मी शिकवलेलं त्यांना लक्षात नाही राहणार परत. सेम डेला रिव्हिजन करण्यासाठी होमवर्क करणं खूप गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त मुलांना एकदाच फक्त शिकवल्यावरती थोडंसं समजल्यासारखं वाटत असेल, समजतही असेल व्यवस्थित, पण अजून एकदा जर रेकॉर्डिंग दाखवली, तर त्यांना अजून व्यवस्थित समजेल. तर प्लीज त्यांना जरा रेकॉर्डिंग पण दाखवा. आणि जे व्हिडिओ आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण होमवर्क असतो. जो होमवर्क मी इथे ओरली सांगते, तो जे पण टीचर सांगतात, तो सेम टू सेम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो होमवर्क टाकलेला असतो. सो प्लीज मेक शुअर की ते होमवर्क करते. ठीक आहे. तर चला आता आपण आपला कंटिन्यू करूयात क्लास. मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते. एक सेकंड. सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा स्वतःकडे. टेक्स्टबुक ओपन करा सगळ्यांनी स्वतःकडे. ओके, आपण हा गुरुत्वाकर्षण चॅप्टर चालू केलेला होता. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय बघितलं. परत ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल हे सगळं बघितलेलं. केप्लरचे 3 नियम आपण बघितलेले. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण बघितलेला. आणि हे पण आपण बघितलेलं. हे अभिकेंद्री बलासाठी हे जे रिलेशन आहे, एफ आणि आर चा जो संबंध आहे तो आपण काढलेला. राईट. गणित पण सोडवलेली आपण. लास्ट क्लासमध्ये आपण पृथ्वीचे गुरुत्वीय बल बघितलं. परत पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, गुरुत्व त्वरणला काय म्हणतात, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे आपण पाहिलेलं होतं. आणि ते हाईट नुसार, वस्तू पृथ्वीपासून किती जवळ किंवा लांब आहे त्याच्यानुसार, हे उंचीनुसार त्याच्यामध्ये काय चेंज होतो. आपण जर आतमध्ये पृथ्वीच्या खोलवर चाललो गेलो तेव्हा कसा त्याच्यामध्ये बदल होतो. शिवाय पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि अक्षवृत्तावरती ते कसं चेंज होतं पृथ्वीचं गुरुत्व त्वरण, ते पण आपण बघितलेलं. थोडस मी आज रिवाइज करेल ते. अच्छा, मला कोण सांगेल अक्षवृत्त आणि कर्कवृत्त हे कुठे असतं, ते मला कोण सांगेल जरा. पृथ्वीचं अक्षवृत्त आणि कर्कवृत्त ते कुठे असतं, मला कोण सांगेल. कोणीतरी सांगेल का? बरं ठीक आहे, चला मी एक्सप्लेन करते तुम्हाला.
एक मिनिट, मी दुसरी स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हात वर करा. मुलांना माझी स्क्रीन दिसत असेल तर हात वर करा. ओके, व्हेरी गुड. चला, तर आता आपण बघूयात की आपण लास्ट टाइम बघितलं की हे जे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आहे जी, तर ह्याची जी किंमत आहे आपण पृथ्वीवरती काढलेली ती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, राईट. तर आता आपण काय करणार आहोत की तिची जी किंमत आहे ती चेंज होत राहते. आता उदाहरणार्थ आपण जीचं सूत्र काय काढलेलं, जी एम भागिले आर स्क्वेअर, बरोबर. आता हा जी काय आहे, जी काय आहे, गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आहे, तो गुरुत्वीय स्थिरांक आपण ज्याला म्हणतो. इथे पृथ्वीचं वस्तुमान म्हणजे मास एम आहे आणि ही पृथ्वीची त्रिज्या आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीसाठी मग आता फिक्स झाल्या, त्याचीच किंमत ठेवून आपण ही 9.8 व्हॅल्यू काढली ना, राईट. पण ही 9.8 जी व्हॅल्यू आहे ती चेंज होत जाते. म्हणजे काय, आता समजा ही आपली पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीच्या बरोबर इथे पृष्ठभागावरती जर वस्तू असेल तर त्याच्यासाठी ही 9.8 किंमत आहे. म्हणजे काय, पृथ्वीपासूनच ते तिचं अंतर म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या आहे, पृथ्वीचं मास म्हणजे वस्तुमान हे फिक्स्ड आहे, आता त्रिज्या फिक्स्ड आहे म्हणून ती व्हॅल्यू आली. पण आता जर वस्तू आपण एका उंचीवर घेऊन गेलो, समजा ती उंची इथून ते इथपर्यंत पृथ्वीपासून ती एच आहे ती उंची, मग आता काय होईल, आपलं पृथ्वीपासूनचं अंतर बदललं ना त्या वस्तूचं, मग आपलं आता फॉर्म्युला काय बनेल, मग आता इथे आपल्याला फॉर्म्युलामध्ये चेंज करावं लागेल. जीएम तर तसाच राहील, पण आरच्या ऐवजी आता आर अधिक एच टाकावं लागेल, बरोबर आहे, कारण आता अंतर वाढलं, एच एक्स्ट्रा आलं आपल्याकडे. मग तुम्ही बघू शकता की छेद वाढला ना आपला, छेद मधली किंमत वाढली, छेदामधली किंमत वाढल्यामुळे मग काय होईल, ओव्हरऑल हे जी जी ची किंमत आहे मग ती कमी होणार ऑब्व्हियसली, है ना. म्हणून मग आपण पृथ्वीपासून जसं लांब 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 वरती जाऊ, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, जसं हे एच वाढत जाते, अंतर वाढत जाते, तसं आपली जी ची किंमत जी आहे ती कमी 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 होत जाणार. आता सेम टू सेम दुसरी गोष्ट म्हणजे आता ही पृथ्वी आहे, इथे पृथ्वीचं केंद्रक आहे. समजा आता आपण ना असं खोदून खोदून आतमध्ये येतोय, पृथ्वीच्या वस्तूला ते आतमध्ये घेऊन येतोय. आता समजा वस्तू आपण इथे घेऊन आलो, मग इथे पण आपला छेद कमी होतोय, है ना. आर आता हे कमी होणार ना, हेच फक्त एवढंच घ्यावं लागेल आपल्याला, हा एवढाच पार्ट घ्यावा लागेल आर. पण छेद जरी कमी होत असला इथे, म्हणून आपली जी ची व्हॅल्यू जी आहे ती वाढत नाहीये. कारण का बरं, कारण मग आपण ना पृथ्वीचा एवढाच घेणार भाग, त्या वस्तूपासूनचाच एवढाच भाग घेणार, आणि त्याच्यामुळे काय होईल, हा जो भाग उरलेला गेलेला आहे त्याचं वस्तुमान पण आपल्याला कट करावं लागेल. वस्तुमान पण मग आपण पूर्ण पृथ्वीचं नाही घेऊ शकत, फक्त एवढ्याच भागाचं वस्तुमान आपल्याला घ्यावं लागेल. मग परिणामी काय होते, वस्तुमान पण कमी होतोय, म्हणजे अंश पण कमी होतोय आणि हा छेद पण कमी होतोय, पण ओव्हरऑल वस्तुमान जास्त कमी होतोय. त्याच्यामुळे जे आहे जी ची किंमत आपण जसं जसं आतमध्ये जाऊ तेव्हा पण जी ची किंमत जी आहे ती कमी कमी होत जाते. आता आतमध्ये जातो म्हणजे आपण खोलवर जातो, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात डेप्थ. डेप्थ म्हणजे खोली. तर जसं जसं खोली वाढते, जसं जसं आपण खाली खाली चाललोय, हा खोली वाढते, म्हणजे जसं जसं खाली चाललोय तसं गुरुत्वाकर्षण जे आहे ते गुरुत्वीय त्वरण ते कमी 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 होत जाणार. म्हणजे ओव्हरऑल काय म्हणायचं आपल्याला, पृथ्वीच्या पृष्ठभागावरच
गुरुत्वीय त्वरण सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात मॅक्सिमम आहे. खाली खाली गेल्यावरती ते काय होत जाते, कमी होत जाते. इवन वर 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 होत गेल्यावरती ते कमी कमी होत जाते. ठीक आहे. तर आता आणखी एक दुसरी गोष्ट, अजून काय गोष्ट आहे माहिती मुलांनो, की पृथ्वी जी आहे, आपली जी पृथ्वी आहे ती परफेक्ट असा गोल नाहीये, ती चपटी झाली आहे ना. ती काय झालेली आहे, अशी थोडीशी चपटी झालेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे मग आता ही जी मधली लाईन आहे ह्याला आपण काय म्हणतो मराठीत, मला वाटते ह्याला विषुववृत्त म्हणतात ना मुलांनो. विषुववृत्त म्हणतात ना, हो की नाही. इंग्लिश मध्ये त्याला इक्वेटर म्हणतात आणि मला वाटते मराठीमध्ये त्याला विषुववृत्त म्हणतात. तर विषुववृत्तावरती मग जर आपण पृथ्वीची त्रिज्या काढली ही वाली, तर ही थोडीशी जास्त असेल, राईट. हे जे आर आहे हे थोडस जास्त आहे. आता समजा मग मी ह्याला नाव देते आर ई. का बर, कारण विषुववृत्ताला इंग्लिशमध्ये इक्वेटर म्हणतात, तर ई फॉर इक्वेटर. तर हे आर ई जे आहे ते जास्त आहे. कशापेक्षा, हे इथे जो आपला पोल आहे, पोल म्हणजे इथे उत्तर ध्रुव जे आहे, उत्तर ध्रुव म्हणा किंवा हे खालचं दक्षिण ध्रुव म्हणा. तर उत्तर ध्रुवाला मग आपण जेव्हा त्याची त्रिज्या काढली तर त्याच्यापेक्षा ही वाली त्रिज्या जास्त आहे. त्याच्यामुळे मग आपण जी ची व्हॅल्यू जर इथे विषुववृत्ताला काढली, जी ची व्हॅल्यू जी आहे ती कमी असेल कशापेक्षा, जी ची व्हॅल्यू जी आपण दक्षिण वृत्ताला काढली त्याच्यापेक्षा. कसं काय बघा ना, जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर चा वर्ग आहे, आर स्क्वेअर आहे. मग इथे आर ई, इथे हा छेद जास्त असेल, बरोबर. विषुववृत्ताला छेद जास्त असेल कारण ह्याची किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे मग छेद वाढल्यामुळे ह्याची किंमत कमी होणार. त्याच्यामुळे जीई हे कमी आहे, छोटे जीपी पेक्षा. म्हणजे आता काय म्हणायचंय मला, बघूया तुम्हाला प्रश्न किती, हे मी सांगितले ते किती समजले. तुमच्यापैकी ना एक विद्यार्थी, थांबा मी आता स्क्रीन काढते कारण मला तुम्हा सगळ्यांना बघायचंय. स्वतःला पण मी छोटं करते. हा, तुमच्यापैकी आता मला कोण सांगेल, जसं मी म्हटलं जी म्हणजे काय आहे. जी म्हणजे शॉर्ट मध्ये हे समजून घ्या की वस्तू जर आपण वरतून खाली सोडली तर ती किती फास्ट फास्ट खाली येईल, याचा अर्थ तिची गती फास्ट वाढत चालली, याचा अर्थ गुरुत्वीय त्वरण तिथे जास्त असेल, म्हणजे जी जास्त असेल, राईट. तर आता आपण बघितलं की उत्तर ध्रुवाला जी जास्त आहे, उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जी जास्त आहे आणि विषुववृत्ताला कमी आहे. तर समजा तुमच्यापैकी एका जणाने ना सेम उंचीवरून एक बॉल खाली फेकला, तर कोणता बॉल फास्ट खाली येईल. दोघांपैकी ना एकाच वेळी दोन्हीकडून सेम हाईट वरून बॉल खाली सोडला, सेम बॉल, सेम वस्तुमानाचा, तर कुठून बॉल जास्त लवकर खाली येईल. उत्तर ध्रुवावरती खाली लवकर येईल की विषुववृत्तावरती लवकर खाली येईल, कोण सांगेल बरं. हातवर करा कोणाला सांगायचंय उत्तर. व्हेरी गुड. मला अनम्यूट करून पुढे येऊन सांगा ना बेटा. अच्छा बरं, मी ऑप्शन देते. कोण म्हणतंय की विषुववृत्तावरचा चेंडू फास्ट खाली येईल, त्यांनी हात वर करा. विषुववृत्तावरचा बॉल फास्ट खाली येईल असं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा. बरं ठीक आहे. मग आता सेकंड वर कोणाला वाटते मग दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरचा बॉल लवकर खाली येईल, फास्ट खाली येईल असं कोणाला वाटतं, त्यांनी हात वर करा. ओके. आणि बाकीच्यांना काही कल्पना नाहीये का, एकाच विद्यार्थिनीने हात वर केला. बरं ठीक आहे. सिंपल ना, ज्याची जी मध्ये आत्ताच जस्ट मी सांगितलंय, जिथे जी जास्त असेल ती वस्तू जास्त वेगाने खाली येईल. मग जी जास्त कुठे आहे,
उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती जी जास्त आहे आपला, राईट. बघा आता त्याच्या किमती पण मी सांगते. मग ती पृथ्वीची ना ती त्रिज्या मोजून बरोबर ही व्हॅल्यू पण काढण्यात आली हा मुलांनो. तर बघा इथे जीई जो आहे आपला म्हणजे विषुववृत्तावरती जीई ची व्हॅल्यू कमी येते आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि जीपी पोल्स वरती इथे म्हणजे ध्रुवांवरती त्याची व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. मग तुम्ही बघू शकताय की फरक तर आहे. म्हणून मग ह्या दोन वेगवेगळ्या किमती न घेता तुम्ही बघू शकता की ह्या 9.7 नंतर 8 आहे, तर मग आपण तो 8 घालून, तुम्हाला माहितीये ना मग प्रिव्हियस नंबर 5 पेक्षा जास्त असेल तर आपण त्याला काय करतो, 1 ने वाढवतो. आणि हे 8 नंतरचे नंबर 5 पेक्षा लहान आहेत म्हणून ह्याची पण किंमत जी आहे ती 9.8. म्हणून आपण पूर्ण पृथ्वीवरती ह्या जी ची किंमत जी आहे ती 9.8च घेतो. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. तर आता आपण पुढे बघूयात. वजन आणि वस्तुमान ह्याच्यामधला मी गेल्या वेळी तुम्हाला फरक एक्सप्लेन केलेला होता. तरी पण आता थोडक्यात अजून जरा सांगते तुम्हाला आणि त्याच्यानंतर ना मग आपण हा प्रश्न सोडवणार आहोत. ठीक आहे. मुक्त पतन पण आपलं झालं. एक छान व्हिडिओ तुम्हाला गेल्या वेळी मी दाखवलेला होता. चला आता वजन आणि वस्तुमान मधलं क्विकली तुम्हाला थोडासा अर्थ सांगते, फरक सांगते. म्हणजे वजन काय आहे मुलांनो? अच्छा, हा मी गेल्या वेळी हाच होमवर्क दिलेला होता तुम्हाला. कोण सांगेल आता तुमचं वजन किती आहे? कोणाकोणाला वजन माहितीये? हात वर करा, तुमचं स्वतःचं वजन कोणाकोणाला माहितीये? बर, एक जण कोणीतरी सांगेल येऊन पुढे. हात वरती ज्यांनी केलं, एकाने फक्त. हे चुकीचं उत्तर आहे मुलांनो. हे तुम्हाला तुमचं वजन माहितीच नाहीये. हे तुमचं वस्तुमान आहे किलोग्राम मध्ये. 40 किलो, 37 किलो हे वजन नाहीये, वस्तुमान आहे. तुम्ही प्लीज म्यूट कर बेटा. तुम्ही प्लीज गेल्या क्लासचा आपल्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणून प्रत्येक क्लास अटेंड करून होमवर्क करायचं गरजेचं आहे. चला मी आता तुम्हाला शॉर्ट मध्ये तरी एक्सप्लेन करते वजन आणि वस्तुमान काय आहे. बघा, वजन म्हणजे काय माहितीये? सगळ्यात आधी वस्तुमान. वस्तुमान म्हणजे काय आहे? मोजून आपण सांगतोय की आपल्या शरीरामध्ये जेवढ्या मांसपेशी आहेत, हाडं आहेत, त्याची क्वांटिटी किती आहे, ते नक्की किती आहे, ते ज्यावेळी आपण मोजतोय ते आहे आपलं वस्तुमान. जसं आपण म्हणतोय 40 किलोग्राम, ते वस्तुमान आहे, वजन नाहीये. डाळ आपण विकत आणली एखादी 2 किलो, ते पण वस्तुमान आहे, वजन नाहीये. तर वस्तुमान म्हणजे काय? जो द्रव्य आहे त्या वस्तूमध्ये, प्रेझेंट आहे जो द्रव्य त्या वस्तूमध्ये, त्याला आपण वजन म्हणतो. त्याचं मोजतो आपण किती द्रव्य. तर वस्तुमानला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? वस्तुमानला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मास, राईट. तर तो किती प्रेझेंट आहे, किती द्रव्य म्हणजे काय तुम्हाला ऑलरेडी माहितीये. द्रव्याच्या 3 अवस्था असतात ना, स्थायू, द्रव, वायू. मग कुठला पण असू द्यात, तर किती द्रव्य आहे ते असतं आपलं वस्तुमान. आणि मग वजन काय असतं? वजनला इंग्रजीमध्ये म्हणतात वेट. ते असतं त्या वस्तूवर किती गुरुत्वाकर्षण बल काम करते, किती गुरुत्वाकर्षण बल काम करते.
त्याला म्हणतात वजन. तर आपण वस्तुमानाला इंग्रजीमध्ये एम ने दाखवतो आणि वजन वेटला आपण वेट म्हणजेच वजन त्याला डब्ल्यू ने दाखवतो आणि त्याचं सूत्र माहितीये काय आहे. आता हे वस्तुमान म्हणजेच वेट सॉरी वजन म्हणजेच वेट म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल आहे राईट, जे आता आपण शिकलो. आणि त्यालाच लास्ट टाइम आपण बघितलेलं आपण काय लिहू शकतो mg. म्हणजे तुम्ही बघता वस्तूचं हे जे वस्तुमान आहे त्याला आपल्याला जी ने गुणावं लागेल. आता प्रत्येक ठिकाणचा जो जी आहे तो चेंज असेल, वेगवेगळा असेल. आता पृथ्वीवरती जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8. तर आता समजा तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याचं वस्तुमान जे आहे किती आहे 30 kg आहे. मग वेट किती येणार 30 m30 आहे ना आणि जी ची किंमत आहे 9.8. सांगा किती आलं उत्तर. किती आलं उत्तर कॅल्क्युलेट करून सांगा मला. प्रत्येकाने आता सेम वे मध्ये आपलं स्वतःचं वेट काढा. चला लवकर रे. सो इथे 9.8 इंटू 30. सो 8 त्रिक 24. हा एक शून्य तसाच्या तसा 8 त्रिक 24. ह्याच्याला गेले 2. 9 त्रिक 27. 28 29 आणि पॉइंट एक घर सोडून म्हणजे हा शून्य मग आता लिहायची गरज नाही. बघितलं तुमचं वेट किती आहे. वेट आहे 294 न्यूटन. न्यूटन का बल आहे ना, बलाचं एकक न्यूटन आहे. तर वेट आपण न्यूटन मध्ये लिहितो, मास आपण केजी मध्ये लिहितो. ठीक आहे. आता अशा प्रकारे तुम्ही सगळेजण काय करू शकता, स्वतःच काय काढू शकता, वेट काढू शकता. आता माहितीये तुम्हाला मुलांनो, एवढं आता मी जे विचारते ते तर माहिती कदाचित तुम्हाला असेलच. चला आता मी छोटे केले स्क्रीन म्हणजे तुम्ही मला दिसाल. हात वरती करून मला ह्याचं उत्तर द्या म्हणजे सगळ्यांकडूनच मला उत्तर मिळेल. पृथ्वीवरती आता जसं आपण नॉर्मली तुम्ही खाली बसलाय, लिहिताय, चालू शकता. चंद्रावरती आपण असंच राहू शकतो का माहितीये तुम्हाला. कोण म्हणतं चंद्रावरती पण आपण असं सेम बसू शकतो, चालू शकतो. त्यांनी हात वर करा. बर, कोण असं म्हणते नाही चंद्रावरती असं बसू आणि चालू नाही शकत, त्यांनी हात वर करा. हा, तुम्हाला माहितीये ना चंद्रावरती आपण तरंगतो हवेमध्ये. माहितीये ना का बरं. चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा कमी आहे. आता नीट ऐका. चंद्रावरती आपण एक वस्तू घेऊन गेलो, लक्ष देऊन ऐका. ज्या वस्तूचं वस्तुमान समजा पृथ्वीवरती त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे ते 10 किलोग्राम आहे. किती किलोग्राम आहे 10 किलोग्राम आहे. वेट किती येईल मग पृथ्वीवरती त्या वस्तूचं वेट किती येईल 98 न्यूटन येईल ना 10 ने गुणले 9.8 ला. येस, तीच वस्तू आता आपण चंद्रावर घेऊन गेलो तर बघा तिचं जे मास आहे ना वस्तुमान 10 किलोग्राम ते तसंच राहील. पूर्ण ब्रह्मांडामध्ये वस्तू कुठे पण घेऊन जातो मी, तिचं मास कधीच नाही बदलत. मास कारण ते द्रव्य किती त्याचं मोजणी आहे ना, तर ते कधीच नाही बदलत. पण तीच वस्तू आता हवेमध्ये तरंगायला लागेल चंद्रावरती गेल्यावरती. का बरं. कारण चंद्रावर आता तिचं वेट वेगळं असेल, कारण आता चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल त्या वस्तूवर काम करेल राईट. आणि तुम्हाला माहितीये पृथ्वीवरती जेवढं पण वेट आहे वजन आहे त्या वस्तूचं त्याला 6 ने भागलं की आपल्याला चंद्रावरती तिचं किती वेट असेल ते मिळेल. म्हणजे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा 6 पटीने जास्त आहे. मग आता दुसरा क्वेश्चन मी विचारते, तुम्ही प्लीज मला अनम्यूट करून सांगा. समजा पृथ्वीवरती एका वस्तूचं वजन 60 न्यूटन आहे, 60 न्यूटन आहे. चंद्रावरती वेट किती असेल मग त्याच वस्तूचं
येस, व्हेरी गुड. 6 असेल, 6 असेल की 10 असेल? 6 ने भागायचे. 60 ला 6 ने भागायचे. 10 असेल ना, 10 न्यूटन असेल. चला, तर आपण ना आता हे एक छोटस असं गणित सोडवूया आणि मग तुमच्या पुस्तकामधलं गणित सोडवूया. ठीक आहे, बघा हे ना मुलांनो 106 जे येतंय ना, हे कॅल्क्युलेशन ना तुमच्या पुस्तकामध्ये नाही दाखवलेत, पण ना हे सीबीएसई बोर्डच्या पुस्तकामध्ये 9वीच्या पुस्तकामध्ये ते दाखवले. त्यांना पण हा चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, पण हा 9th मध्ये त्यांना. तर तुम्हाला कधी पॉसिबल झालं, इंटरनेटवर पण तसं टेक्स्टबुक त्यांचं अवेलेबल आहे. की खोकराले गव्हर्नमेंट आश्रम स्कूल मधल्या मुलांनी ज्यांनी जॉईन केले ना, बेटा बोलायचं असल्याशिवाय ना अनम्यूट नका करू, नाहीतर ना खूप माझाच आवाज मला ऐकू होतोय आणि तुमचा आवाज म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंड मधनं पण आवाज येतोय. चला, तर आता आपण एक गणित घेऊया की समजा एका वस्तूचे वजन पृथ्वीवर किती आहे? 60 न्यूटन. तर आता काय करायचंय? चंद्रावर तिचे वजन काढायचे आणि वस्तुमान पण काढायचे. ठीक आहे, दोन्ही काढायचे. तर आता आपण काय लिहूया, जसं आपण लिहितो नेहमी, डेटा. डेटा म्हणजेच दिलेली माहिती. दिलेल्या माहितीमध्ये आपण काय लिहिणार बघा, काय दिलेलंय? पृथ्वीवर वस्तुमान दिलंय ना, म्हणजे डब्ल्यू म्हणजे वेट दिले, ई म्हणजे पृथ्वी अर्थ, तर ते किती दिलेले? 60 न्यूटन. ही एवढीच माहिती दिली आपल्याला. जी ची किंमत तुम्हाला स्वतःला बायहार्ट करायची. आता इथे ना मुलांना मी जी 9.8 नाही घेते. गणित सोडवताना ह्याला अजून सोपं करण्यासाठी 9.8 लाच आपण सरासरी करून 10 पण घेऊ शकतो. 9.8 10च्या खूप जवळ आहे ना, 0.2चाच फरक आहे, तो पण घेऊ शकतो. आता सध्या मी तेवढं घेते. ठीक आहे, आता काय काढायचं आपल्याला? शोधायचं काय आहे आपल्याला? इथे लिहिते मी, जागा आहे तर. एक तर आपल्याला चंद्रावरती तिचं वस्तुमान काढायचंय, म्हणून मी लिहिलं डब्ल्यू आहे. आणि दुसरं त्या वस्तूचं चंद्रावर वजन काढायचंय आणि दुसरं त्या वस्तूचं वस्तुमान पण काढायचंय. राईट? मग आता इथे सूत्र कोणतं वापरणार आहे आपण? डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. राईट? आणि मग आता आपण इथे सोडवूया. काय येणार मग आता इथे? बघा, नीट बघा हा. चंद्रावरती जे वजन आहे ते मी काय म्हटलं, पृथ्वीच्या वजनाला 6 ने आपण भागलं तर ते मिळतं. म्हणून इथे येणार 106 गुणिले पृथ्वीवरचं डब्ल्यू ई किती आहे? 60. तर 6 10 60, तर उत्तर आलं 10 न्यूटन. बरोबर आहे. आता पहिलं उत्तर तर आपल्याला मिळालं. आता दुसरं कसं काढणार? सिंपल. आपल्याला काय दिलेलं आहे? आपल्याला काय दिलेलं आहे? डब्ल्यू ई दिलेलं आहे. डब्ल्यू ईचं आपल्याकडे काय सूत्र आहे? एम जी. राईट? किमती ठेवा. आता मी ह्याच्याच पुढे सोडवते मुलांनो, माझ्याकडे जागा आहे तर डब्ल्यू ई किती होतं? 60. एम आपल्याला काढायचंय आणि जी ची किंमत किती आहे? 10. 10 घेतले ना मी इथे जी ची किंमत. राईट? तर मग हे 10 जे गुणले लेफ्ट बाजूला गेल्यावरती काय होईल मग? आता हे 60 भागिले 10 बरोबर एम. मग एम ची किंमत किती आली? आता हे कट झाल्यावरती एम किती आला आपल्याकडे? 6 kg. तर बघा, दोन्ही उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. चला, कॉपी करून घ्या पटकन, हे फास्ट फास्ट कॉपी करून घ्या.
ठीक आहे, इथे मी WM पण लिहिते सेपरेटली. 10 न्यूटन, ह्याला पण बॉक्स मध्ये टाका. तर दोन्ही उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. ठीक आहे, मी एस समोरासमोर लिहिले बाजूबाजूला, तुम्ही एकाखाली एक लिहा. मला काही मुलं कॉपी करताना का नाही दिसत आहेत? मुलांना लिहून घ्यायचंय. आणि तुम्ही काय करताय ना ते समोर कॅमेराच्या दिसते आणि ते रेकॉर्ड होतंय. हा, जे स्कूलचे मुलं लिहत नाहीयेत मला दिसते कॅमेरामध्ये, मी त्यांचं नाव नोट करते. तुमच्या टीचर्सशी मग नंतर बोललं जाईल. एक सेकंड फक्त मी स्क्रीन घालवते. ठीक आहे, कोणाकोणाचं लिहून झालेलं हातवर करा जरा. झालेलं सगळ्यांचं लिहून? ठीक आहे, ओके. ज्यांचं झालंय त्यांनी दुसऱ्यांना दाखवा, ज्यांचं झालेलं नाहीये. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. टेक्स्टबुक उघडा आता तुम्ही. टेक्स्टबुक मधला आपण एक प्रश्न सोडूयात आता. हा वाला प्रश्न बघा काय दिले. जर एका व्यक्तीचे वजन, बघा वजन दिले परत, पृथ्वीवर 700 न्यूटन असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? आता आपण सोडवला सिमिलर क्वेश्चन आहे, पण इथे त्यांनी काय केले माहितीये, डायरेक्ट 1/6 नाही केले, कारण त्यांनी ते काढून दाखवलंच नाहीये ना तुमच्या पुस्तकामध्ये 1/6 असतं. तर ते आता आपण तुम्हाला समजेल की कसं येतं ते. आणि इथे फरक काय दिले, चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आणि चंद्राची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. ठीक आहे, फक्त एवढीच माहिती दिली आहे. तर आता बघा ह्याला ना मी थोडस सोपं करून कसं सोडवणार आहे. चला परत आपण व्हाईट बोर्ड कडे जाऊयात. तर बघा आता सगळ्यात आधी काय दिलेलं आहे आपल्याला, दिलेली माहिती काय दिलेली आहे, वस्तुमान दिले ना, सॉरी वजन दिलंय. पृथ्वीवरती वजन दिलेलं आहे 750 न्यूटन, बरोबर आहे. अजून बघा काय दिलंय, हा नीट बघा. चंद्राचं वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, पृथ्वीचं जे वस्तुमान आहे, आपण पृथ्वीचं वस्तुमान, वस्तुमान म्हणजे M आणि E लिहूया. पृथ्वीचं वस्तुमान याचा अर्थ 81 पट जास्त आहे ना चंद्राच्या वस्तुमानाच्या, बरोबर आहे. आणि सेम वे हे MM म्हणजे चंद्राचं वस्तुमान, मास ऑफ द मून. सेम वे पृथ्वीची जी त्रिज्या आहे RE, पृथ्वीची त्रिज्या ही 3.7 पट आहे चंद्राच्या ह्याच्या त्रिज्येच्या, बरोबर आहे. राईट. म्हणजे असं म्हणू शकता की तुम्ही एका पारड्यामध्ये आपण पृथ्वी ठेवली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये मग आपल्याला ना 81 चंद्र ठेवावे लागतील, जर दोघांना समान पारडं करायचं असेल, बॅलन्स करायचं असेल तर. राईट. मुलांनो ऐका, आता नका लिहून घेऊ, मी तुम्हाला लिहायला वेळ देतेच ना, तसं पण थांबते मी, नंतर लिहून घ्या, कारण तुम्हाला नंतर समजणार नाही. प्लीज आता नका कॉपी करू, समजून घ्या आधी. तर हे काय काय दिले ते आपण लिहून घेतलं की हे आपल्याला एकतर पृथ्वीवरचं वजन दिलंय वस्तूचं, एका माणसाचं, आणि
बाकी ही चंद्राची वस्तुमान त्रिज्या आणि पृथ्वीचं वस्तुमान त्रिज्या त्याच्यामध्ये काय संबंध आहे, ते एकमेकांच्या किती पट आहेत ते दिले. ठीक आहे, आता हे मी लिहिलं. आता ह्याच्यानंतर ना आपल्याला काय काढायचंय, शोधायचं काय आहे, काय शोधायचंय आपल्याला? आपल्याला शोधायचंय चंद्राचं वस्तूचं, त्या व्यक्तीचं चंद्रावरचं वजन. सूत्र आता आपण कुठलं वापरणार आहे तर नीट बघा. इथे वस्तूचं वजन काढायचंय, म्हणजेच त्याच्यावर किती गुरुत्वाकर्षण बल काम करते ते काढायचंय. बरोबर आहे, राईट? आता इथे नीट लक्ष द्या. इथे आपण आता काय करणार आहोत, इथे आपलं जे हे सूत्र काय होतं, एम इंटू जी होतं. पण आता ना जी ची किंमत पण आपल्याला माहिती नाहीये ना, डायरेक्टली जी ची किंमत नाही माहिती. म्हणून मी आता काय करणार आहे, मगाशी आपली जी ची किंमत काय आलेली सूत्र, जी च्या ऐवजी काय लिहिणार आहे आपण इथे, जीएम अपॉन आर स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे, आता बघा सोडूयात मग ह्याला. आता नीट बघा हा, ती वस्तू म्हणजे तो व्यक्ती आता पृथ्वीवर असल्यावरती, मग आता पृथ्वीवरती आपण हे सूत्र त्या हिशोबाने लिहिणार. म्हणजे पृथ्वीवर आपलं हे सूत्र काय बनेल, डब्ल्यू ई म्हणजे पृथ्वीवरती अर्थ साठी माणसाचं वस्तुमान एम जसंच्या तसं राहणार आहे, राईट? जी ची व्हॅल्यू तर सगळीकडे पूर्ण विश्वामध्ये सेम आहे, आणि हे कॅपिटल एम जे आहे त्याच्या ऐवजी काय लिहिणार आपण, पृथ्वीचं वस्तुमान. म्हणजे माणूस पृथ्वीवर असताना मग आपण त्याचं वजनाचं सूत्र लिहिलं भागिले, आता इथे पृथ्वीबद्दलच बोलते म्हणजे पृथ्वीच काय लिहिणार, त्रिज्येच हे लिहिणार. ह्याला नाव द्या इक्वेशन नंबर 1 म्हणजे सूत्र क्रमांक 1. सेम टू सेम आता चंद्रासाठी लिहिणार. चंद्रावरती किती येणार आता ते, चंद्रावरती आपण लिहिणार डब्ल्यू एम. परत मी म्हटलं ना, वस्तूचं वस्तुमान पूर्ण विश्वामध्ये सेम असतं, मग त्या माणसाचं वस्तुमान तसंच एमच राहणार, आणि इथे जी पण तसाच राहणार, आणि इथे येणार एम एम भागिले आर एम चा वर्ग. ह्याला नाव द्या सूत्र क्रमांक 2. आता काय करूया आपण, 2 ला 1 ने भागायचंय. का बरं, कारण आपल्याला डब्ल्यू एम चीच किंमत हवी आहे ना. मग तुम्हाला माहितीये ज्यावेळी अशी लेफ्ट साइड राईट साइड असते, इक्वल टू साइन असतं, आणि त्या दोन सूत्रांना ज्यावेळी आपण दोन इक्वेशन्सला आपण समीकरणांना, येस इक्वेशन म्हणजे समीकरण, तर त्या समीकरणांना ज्यावेळी आपण भागतो त्यावेळी आपण काय करतो, डाव्या बाजूला डाव्या बाजूने भागतो, उजव्या बाजूला उजव्या बाजूने, राईट? तर मग डब्ल्यू एम भागिले डब्ल्यू ई आला, ह्याला लेफ्ट साइडला भागलं, राईट? आणि आता राईट साइडला काय करणार आहे आपण, जे राईट साइडला होतं हे वालं आणि हे वालं, त्याला भागू आता, राईट? बघा आता मी कसं लिहिते नीट बघा. त्याला मी छोटं लिहिते आता थोडं. मग इथे एम, इथे काय होतं, जी एम एम भागिले आर एम चा वर्ग भागिले एम जी एम ई भागिले आर ई चा वर्ग, राईट? आता बघा हे एम एम कट होईल, कारण वस्तुमान जे आहे ते सेम असणार आहे त्या व्यक्तीचं, जेवढं केवढं पण असेल दोन्हीकडे. जी पण कट होईल तो तर सगळ्या विश्वामध्येच कॉन्स्टंट आहे. मग उरलं काय माझ्याकडे बघा, एम एम भागिले आर एम चा वर्ग. आता मी कसं लिहिते नीट बघा हा, आणि हा जो छेदामध्ये हे आहे उरलेलं, त्याला मी बाजूला लिहू शकते भागाकाराचं चिन्ह टाकून, एम ई भागिले आर ई चा वर्ग लिहू शकते मी, राईट? फक्त काय केलंय, ते छेदावाली लाईन न करता मी काय केले, भागाकाराची लाईन टाकली. आता पुढची पायरी नीट बघा, हे एम एम भागिले आर एम चा वर्ग मी जसंच्या तसं लिहिलं, आणि तुम्हाला माहितीये ना मुलांनो, हे भागाकाराचं चिन्ह आता मी घालून गुणाकार लिहून मग इकडे जे आहे त्याला उलट लिहू शकते, व्यस्त करू शकते. हे तुम्ही शिकल्या ऑलरेडी गणितामध्ये. मग ह्याला बघा मी काय केलं, आर ई चा वर्ग भागिले एम ई, ह्याला उलट केलं. इझी. मग आता पुढे काय किंमत ठेवा,
एम एम भागिले आर एम चा वर्ग जसाच्या तसा गुणिले, आता आर ची किंमत आपल्याकडे बघा ऑलरेडी आहे. आर किती आहे? 3.7 आर एम, ह्या दोघांचा वर्ग. हा, पण मग मी काय करू शकते, दोघांचा वर्ग तर आहेच ना, म्हणून मग तुम्हाला माहिती आहे आपण हे एम एन कंसाचा वर्ग असेल तर आपण काय लिहू शकतो, एम स्क्वेअर एन स्क्वेअर, दोघांचा सेपरेट करून वर्ग लिहू शकतो ना, राईट. म्हणून आता मी काय करते बघा, सेपरेट वर्ग लिहिते, एक पायरी जरा कमी करते लिहिण्याची, म्हणजे 3.7 चा वर्ग आणि आर एम चा वर्ग सेपरेट लिहिला मी. आणि खाली एमई ची किंमत किती आहे आपल्याकडे, 81 एम एल. तर इथे काय येणार मग, 81 एम एम. एक मिनिट, हे नीट दिसत नाहीये. राईट. मग आता तुम्ही बघू शकता काय होणार आहे इथे, काय काय कट होते बघताय तुम्ही, हे एम एम कट होईल, आर एम कट होईल, म्हणजे आपल्याकडे फक्त आता किमती राहिल्या. वरती 3.7 चा वर्ग आहे म्हणजे 3.7 3.7 आणि खाली आहे 81. तर आता इकडे लिहिते मी. तसंच लेफ्ट हँड साइडला पण बघा आपल्याकडे काय होतं, डब्ल्यू एम आणि डब्ल्यू ई ची किंमत बघा छेदामध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर डब्ल्यू एम भागिले 750 बरोबर 3.7 इंटू 3.7 अपॉन 81. आता तुम्हाला माहितीये हेच ते होतं, आपले जे पृथ्वीवरचं वजन व चंद्रावर वजन जे असेल ते 1/6 असतं पृथ्वीच्या वजनाच्या. तर आता हे पृथ्वीचं वजन जे मी समजा नसतं ठेवलं तर फक्त ह्याची किंमत माहितीये, कॅल्क्युलेट करून बघा हवं तर ह्याची किंमत बरोबर 1/6 येते. आणि इकडे आपण हे 750 घेतलं, हे राईटला पाठवलं ना, ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. हे जर तुम्ही आता राईटला पाठवलं तर छेद आहे तर इकडे गुणलं गेलं, राईट. छेदाचं राईट साईडला आल्यावर ते गुणलं जाणार. सो मग पृथ्वीवरती त्या वस्तूचं जे वजन आहे ते तुम्हाला मिळेल. तर आता एक काम करा, 750 ला 6 ने भागून बघा बर, जे पुस्तकामध्ये उत्तर काढलंय ते सेम टू सेम आपलं येतंय का चेक करा एकदा. चला मी काही सेकंड वेट करते. आता तुम्ही हे कॉपी पण करून घ्या आणि हे चेक करा. एक काम करा, आधी 750 ला 6 ने भागून बघा, तुमच्या पुस्तकामध्ये जे उत्तर आलेलं आहे 126.8 ते सेम येते का बघा बर जरा. थोडासा फरक येऊ शकतो, उत्तरामध्ये थोडासा फरक येऊ शकतो, ते ठीक आहे. चला कॉपी करा आणि फायनल आन्सर लिहा. आता तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून फायनल आन्सर लिहायचंय, ठीक आहे. कोणाकोणाला समजलं आपण काय केलंय. वजनाचं सूत्र आपण पृथ्वीसाठी लिहिलं, समजलंय, व्हेरी गुड. वजनाचं सूत्र आपण चंद्रासाठी लिहिलं, दोघांना नुसतं भागले, किमती ठेवून जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल केले आणि उत्तर काढले, बस.
झालं? कॉपी करून झालं असेल तर हात वर करा. नाही झालंय बरं ठीक आहे, काही हरकत नाही. नाही झालाय मॅडम, नाही झालाय मॅडम. बर बर बेटा मी थांबले, कॉपी करा, काही हरकत नाही. झालं मुलांनो? ज्यांचं ज्यांचं झालं हात वर करा जरा. जरा जास्तच वेळ लागला लिहायला, असं नाही वाटत? झालं मॅडम. ठीक आहे, गुड. ज्यांचं झालंय त्यांनी, ज्यांचं नाही झालं त्यांच्या बरोबर नंतर शेअर करा, क्लास संपल्यावरती कॉपी करा. ठीक आहे, आता एक सेकंड. एक टॉपिक छोटासा आपण कंप्लीट करूया. गेल्या वर्षी बघा तुम्हाला स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा काय असते हे होतं, आठवते? ज्यांना ज्यांना आठवते हात वर करा. स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा होतं, आठवते ना तुम्हाला? ऑलरेडी माहिती आहे. हा, व्हेरी गुड. खाली हात करा. ज्यावेळी एखादी वस्तू गतिमान असते त्यावेळी तिच्यामध्ये जी ऊर्जा असते ती गतिज ऊर्जा असते, राईट? गतिमान म्हणून गतिज ऊर्जा, बरोबर आहे. स्थितीज ऊर्जा, वस्तूची स्थितीमुळे तिला जी ऊर्जा प्राप्त होते. आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की समजा एखाद्या डोंगरावरती पाण्याचा साठा आहे कुठेतरी, आणि त्या पाण्याला आपण खाली पडायला वाट करून दिली, किंवा ऑलरेडी जो पाण्याचा बघा धबधबा वाहताना आपल्याला दिसतो पावसाळ्यात, तर ते उंचावरून पाणी पडतं म्हणून त्याची जी स्थितीज ऊर्जा आहे, उंचावर असल्यामुळे त्याच्यामध्ये काय असते? स्थितीज ऊर्जा असते. पडायला लागल्यावरती स्थितीज ऊर्जा कशात कन्वर्ट होते? गतिज ऊर्जेमध्ये. आणि तीच ऊर्जा वापरून आपण काय करतो? टर्बाईन फिरवतो आणि विद्युत धारा निर्माण करतो, बरोबर आहे? हे माहितीये ज्यांना हात वर करा. सिंपल गोष्ट सांगितली मी. येस, गुड.
मग आता ही आपण ना जसं जसं पृथ्वीपासून एखादी वस्तू उचलून उंचावर घेऊन जातो ना, तर ती वस्तू उंचावर घेऊन जाण्यासाठी आपण त्या वस्तूवर जे कार्य केलं, काम केलं, गेल्या वर्षी तुम्ही ऑलरेडी शिकलाय कार्य आणि वेळ काय असते, तर तेच कार्य त्या वस्तूमध्ये स्थितीज ऊर्जेच्या स्वरूपात साठवलं जातंय. बरोबर आहे. आणि मग त्यावेळी ती वस्तू पडते त्यावेळी त्याचं निर्माण होते. मग आता ही जी वस्तूला जी स्थितीज ऊर्जा कुठून मिळाली? पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे मग होतंय, राईट. ती वस्तू उंचावरून खाली का पडते? कारण पृथ्वी त्या वस्तूला स्वतःकडे खेचते, म्हणून ती वस्तू खाली पडते आणि तिला गती प्राप्त होते, राईट. तर ही पृथ्वीमुळे त्या वस्तूला जी आहे काय मिळालेली आहे? स्थितीज ऊर्जा. पृथ्वीपासून त्या वस्तूची स्थिती किती आहे? तर जेवढी ती पृथ्वीपासून वस्तू लांब आहे तेवढी ती पडताना जी आहे तिची स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशात होणार आहे? गतीज ऊर्जेमध्ये होणार आहे. तर हा पॅरेग्राफ जो तुम्ही तो स्वतः वाचायचा आहे. आता ह्याला मी ना थोडक्यात जे आहे ते एक्सप्लेन करते. हे बघा, हे वाला पॅरेग्राफ जो आहे तुम्ही स्वतःहून वाचायचं. ठीक आहे. आता बघा, इथे ना स्थितीज ऊर्जेचं सूत्र दिलंय Gmm/r+h. आता हे सूत्र कसं आलं असेल हे पण तुम्हाला थोडस त्याच्यासाठी रिसर्च करायचं. एक ट्रिक थोडीशी म्हणजे त्याचं क्लू मी हिंट देते तुम्हाला ते कसं आलं असेल ते. बघा, गेल्या वर्षी तुम्ही स्थितीज ऊर्जेचं काय सूत्र शिकलेला मला सांगा जरा. स्थितीज ऊर्जा काढण्यासाठी गेल्या वर्षी तुम्ही काय सूत्र शिकलेलं? स्थितीज ऊर्जेसाठी ई दाखवलेला आपण, राईट. आणि स्थितीज ऊर्जेलाच इंग्रजीमध्ये म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण त्याला लावू दिलेलं ईपी. ईपी लिहिलं असेल किंवा तुम्ही पीई पण लिहिलं असेल, पोटेन्शियल एनर्जी पीई पण लिहिलं असेल. तर त्याचं आपण सूत्र काढलेलं mgh गेल्या वर्षी, आठवतंय का? ह्या सूत्रांनी तुम्ही गणित सोडवलेली गेल्या वर्षी, mgh. मग आता ह्याच्यामध्येच जी ची व्हॅल्यू ठेवली आहे, एम जसंच्या तसं, जी ची व्हॅल्यू Gm/r², राईट. आता इथे पण पृथ्वीपासून ती वस्तू काही अंतरावर आहे, हाईट h वर आहे ना, मग इथे r च्या ऐवजी काय येणार? इथे ती पृथ्वी एका विशिष्ट हाईट इथे h वरती आहे, म्हणून इथे r फक्त नेता r+h येणार, पण त्याचा स्क्वेअर आहे आणि इथे h आहे. आता इथे पण जी आहे ती हाईट h आहे आणि इथे स्क्वेअर आहे. तर आता तुम्हाला मला सांगायचंय की पण आपल्याला तर जे सूत्र दिलंय ते हे वाला दिलंय Gmm, म्हणजे चला अंश तर बरोबरच आहे, पण खाली नुसतं r+h दिलंय. तर मग हे सूत्र कसं आलं ह्याच्यावरून, हे थोडं तुम्हाला रिसर्च करायचंय. पण आता जी आपल्याला ही जी ईपी आहे, वस्तूच्या पृथ्वीपासूनच्या उंचीमुळे जी तिला स्थितीज ऊर्जा प्राप्त होते, त्या स्थितीज ऊर्जेला स्पेशल नाव दिलेलं आहे, ती म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. गुरुत्वाकर्षणामुळे प्राप्त झालेली ती स्थितीज ऊर्जा आहे, म्हणून गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. चला, तर आता मी तुम्हाला मुलांनो पटकन नोट करून घ्या, आणि फक्त नोट नका करू, प्लीज करा तो होमवर्क सांगते. बघा काय आहे होमवर्क, टेक्स्टबुक बघा तुमचं. एकतर हा पॅरेग्राफ वाचायचा आहे व्यवस्थित. हा गुरुत्वीय स्थितीज ऊर्जेचा हवाला पॅरेग्राफ वाचायचा आहे व्यवस्थित, जो मी आता निळ्यामध्ये हायलाइट केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ना काय करा माहितीये, हे वाला गणित जे आहे ना, हे वाला गणित जरा ट्राय करा, स्वतःहून येते का बघा. एक 3 किलोग्राम वस्तुमानाचा लोह गोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जी चे मूल्य बघा इथे 10 दिले, मगाशी मी 10 घेतलेलं तसं.
तर हे सगळं बाकी त्याचं काढायचंय. हे ट्राय करा. ऑलरेडी सोडवलेलं कसं सोडवलंय बघा आणि मग स्वतःहून न बघता ट्राय करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना वजन आणि वस्तुमानामधला फरक लिहायचा आहे. मी गेल्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणजे लास्ट क्लासमध्ये ऑलरेडी सांगितले 4-5 मुद्दे सांगितलेत फरकाचे. ती रेकॉर्डिंग बघा आणि हा होमवर्क गेल्या वेळी पण मी दिलेला पण तुम्ही केला नाही म्हणून परत एकदा देते. वजन आणि वस्तुमानामधलं फरक लिहायचंय. 4 मुद्दे तरी फरकाचे कमीत कमी लिहायचे. ठीक आहे. सो हे 3 होमवर्क आहेत. अच्छा, कोणाकोणाला समजलं आज आपण काय केलंय जरा हात वर करा. सगळं समजले? अच्छा ठीक आहे. हात खाली. व्हेरी गुड. हात खाली घ्या. कोण कोण होमवर्क करून येईल नेक्स्ट क्लासमध्ये आता त्यांनी हात वर करा. होमवर्क करून कोण कोण येईल नेक्स्ट क्लासमध्ये आता त्यांनी हात वर करा. एक पण हात नाही उचलत आहे म्हणजे तुम्हाला होमवर्क करायचंच नाहीये का? हात वर करा जे होमवर्क करून येतील. हा बघा प्रॉमिस आहे तुम्ही रेकॉर्ड होतंय तुमचं. ऑलरेडी रेकॉर्ड होतं तुम्ही जे पण करताय हात वगैरे वरती करताय. ठीक आहे. चला तर आज आपण क्लास इथे थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये आपला चॅप्टर बहुतेक संपेल. स्वाध्याय पण थोडा मी एक्सप्लेन करेल तुम्हाला. स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर मी फक्त एक्सप्लेन करेल. ते स्वतः लिहायचे आहेत तुम्ही. बाकी गणित आपण सोडूया. ठीक आहे. चला सोपी जी गणित असतील ती मी तुम्हाला होमवर्कला देईल. ओके चला बाय मुलांनी. आजचा क्लास आपण थांबूयात. बाय.